हेलो एंड वेलकम ऑल ऑफ यू। आज की क्लास में हम जो मास मीडिया एंड हिस्ट्री है, सॉरी यहाँ पे गलती से क्लाइमेट हो गया, मास मीडिया मास मीडिया एंड हिस्ट्री वाला जो चैप्टर है, चैप्टर नंबर 5 है ये 5। तो इसके सारे आयएमपी क्वेश्चन देखने वाले मराठी मीडियम साठी चॅप्टर 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास याचे आयएमपी क्वेश्चन आज आपण घेणार आहोत। सुरुवातीला एमव्हीसॅट बद्दल तुम्हाला माहिती आहे, ही ऑफर चालू आहे आणि याची स्कॉलरशिप टेस्ट आहे, त्याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते तुम्ही डिस्क्रिप्शन मधून घेऊ शकता। स्कॉलर प्राइम बॅच चालू आहे सध्या आणि आता तर एकच दिवस उरलाय, तुम्ही घेऊ शकता, अदरवाइज याची फीज मग वाढून जाईल, 1199 पर्यंत जाऊ शकते। सो तुम्हाला याचं लवकर करावं लागेल, उद्याचाच एक शेवटचा दिवस आहे याचा। तर बघा, मास मीडिया अँड हिस्ट्री म्हणजेच प्रसार माध्यमे आणि इतिहास या चॅप्टर मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो पहिला प्रश्न आहे तो विचारतात, टेलिव्हिजन इज द मोस्ट पॉप्युलर मीडियम। दूरदर्शन हे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे, एक्सप्लेन करा का आहे। कारण याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहे, ऐकू पण येतं आणि बघू पण शकतो, दृक श्राव्य माध्यम आहे, ओके, ऑडिओ व्हिज्युअल मीडियम आहे। आणि टेलिव्हिजन बद्दल जे काही तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही सगळं लिहू शकता, कारण आधीच्या काळामध्ये न्यूजपेपर होते तर फक्त वाचता येत होते, त्यात काही व्हिज्युअल्स जास्त नव्हते आणि त्यामुळे ऐकता यासाठी रेडिओ आला, पण नंतर टीव्ही आली तर दोन्ही गोष्टी पॉसिबल झाल्या, पाहूही शकतो आणि ऐकूही शकतो। तर हा प्रश्न आयएमपी करून ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फर्स्ट इंग्लिश न्यूजपेपर इन इंडिया वॉज स्टार्टेड बाय। भारतातलं पहिलं इंग्रजी वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं? तर तुम्हाला माहित आहे, जेम्स ऑगस्टस हिकी, ओके। तर जेम्स ऑगस्टस हिकीनं हे सुरू केलं होतं आणि तुम्हाला याची पूर्ण इन्फॉर्मेशन असली पाहिजे, असे एमसीक्यू येतात। त्यानंतर फिल इन द ब्लँक आहे ती, एक्सप्लेन द फॉलोइंग सेंटेन्स विथ इट्स रिझन। तुम्हाला हे पूर्ण सेंटेन्स एक्सप्लेन करायचं आहे आणि रिझन पण द्यायचं आहे की वर्तमानपत्रातील लेखांसाठी इतिहासाचं ज्ञान आवश्यक आहे। नॉलेज ऑफ हिस्ट्री इज इसेन्शियल फॉर न्यूजपेपर आर्टिकल, बिकॉज तुम्हाला माहिती आहे एखाद्या गोष्टीला 100 वर्ष पूर्ण झाले, 200 वर्ष पूर्ण झाले, 50 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे जुबल्या गिबल्या ह्या सगळ्या होतात, तर त्याची जर तुम्हाला इतिहास माहिती असेल, फॉर एक्झाम्पल गांधीजींना छोडो भारत आंदोलन 1942 ला केलं, मग कोणत्या वर्षी याला 100 वर्ष पूर्ण होतील त्याचं तुम्हाला माहिती असली तर तुम्ही नॉलेज तुमचं हिस्ट्रीचं न्यूजपेपर क्षेत्रामध्ये आर्टिकल्स मध्ये त्यासाठी असणं खूप आवश्यक आहे आणि त्याबद्दलच याच्यात सगळं लिहायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट अ शॉर्ट नोट ऑन रोल ऑफ न्यूजपेपर इन द इंडियन स्ट्रगल ऑफ इंडिपेंडन्स। भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या याच्यामध्ये काळामध्ये वृत्तपत्राची भूमिका कशी महत्वाची होती, म्हणजे वृत्तपत्रांनी कोणता असा महत्वाचा पार्ट त्यात प्ले केला? तर बघा, वृत्तपत्रांचा खूप मोठा रोल आहे। केसरी मराठा आणि याच्यामध्ये जे काही सगळे राष्ट्रप्रेमी नावाचे न्यूजपेपर्स होते, यांनी इंग्रजांच्या बद्दल जे त्यांचं सगळं उघडकीला आणलं, देशातील लोकांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित केलं, राष्ट्रीयत्व लोकांमध्ये निर्माण झालं, भारतात कोणतं आंदोलन कुठं चालू आहे याची सगळ्यांना माहिती होत होती, कुणाला कधी फाशी दिली गेली, मग लोकांमध्ये रोष पोहोचायचा, लाहोरला काय झालं, पंजाबमध्ये काय होतंय, बंगालमध्ये काय होतंय, महाराष्ट्रात काय चालू आहे। त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यामध्ये न्यूजपेपरचा खूप मोठा रोल आहे, हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे। स्टेट व्हॉट इज पिरियडिकल पब्लिकेशन अँड राईट द इन्फॉर्मेशन अबाउट एनी वन मॅगझिन ऑर जर्नल ऑन युअर चॉईस। तुमचं आवडीचं कोणतंही मॅगझिन असो, नियतकालिक प्रकाशन म्हणजे काय ते सांगायचं आणि त्या आवडत्या मासिकाबद्दल तुम्हाला मॅगझिन बद्दल इन्फॉर्मेशन द्यायची आहे। ते तुमचं कोणते असू शकतं, सकाळचं हे पण असू शकतं, ते गप्पा गोष्टीचं। एक्सप्लेन हाऊ हिस्ट्री हेल्पफुल इन द प्लॅनिंग ऑफ आकाशवाणी प्रोग्राम। आकाशवाणी कार्यक्रमांच्या नियोजनामध्ये इतिहास कसा महत्वपूर्ण आहे, तर त्याच्यात इतिहासाची खूप मोठी भूमिका आहे आकाशवाणीच्या याच्यामध्ये। आणि आकाशवाणी ऑल इंडिया रेडिओ, ज्याला आपण माहिती आहे विविध भारती हे टेलिव्हिजन वाला आहे, याला आपण काय म्हणतो, या आकाशवाणी म्हणतो। तर हे ऑल इंडिया रेडिओ स्टेशनच्या बाबतीतील एक त्याच्या नियोजनामध्ये कोणकोणत्या हिस्टॉरिकल गोष्टी महत्वाच्या ठरतात त्याबद्दल तुम्हाला याच्यात लिहायचं आहे। देन एनी इन्फॉर्मेशन रिसिव्ड थ्रू मास मीडिया नीड्स टू बी रिव्ह्यूड क्रिटिकली। प्रसार माध्यमाद्वारे जे इन्फॉर्मेशन प्राप्त होते ती बारकाईनं पुनरावलोकन तिचं झालं पाहिजे, त्याचं स्पष्ट करायचं आहे। कोणती माहिती चुकीची जर आली, जसं ते तुम्हाला माहिती आहे, एक एक्झाम्पल आपल्या पुस्तकात दिले, हिटलरचे जे हे होते लेटर्स, असं सांगितलं होतं एका न्यूजपेपरनी, स्टर्न असं त्या न्यूजपेपरचं नाव होतं, पण ते खोटे होते, ते सगळे फेक लेटर्स होते हिटलरचे। तर अशी चुकीची माहिती पुढे गेली नाही पाहिजे, मास मीडिया क्रिटिकली अॅनालाइज झाली पाहिजे, नाही तर लोकांकडे चुकीची माहिती जाईल।
मास मीडियाची गरज काय, प्रसार माध्यमांची गरज का आहे हे स्पष्ट करायचंय, का आपल्याला यांची गरज आहे, का यांची इन्फॉर्मेशन आवश्यक असते, ते सगळं सांगायचं याच्यामध्ये. त्यानंतर नॉलेज ऑफ हिस्ट्री, हा तर आता आपण प्रश्न घेतलाय, वृत्तपत्रातील लेखासाठी इतिहासाचं ज्ञान आवश्यक आहे, का आहे ते तुम्हाला सांगायचं. राईट शॉर्ट नोट ऑन आर्काईव्ह, अभिलेखागार जे असतात त्यांच्याबद्दल एक छोटी नोंद. तुम्हाला माहित आहे आर्काईव्ह काय असतं? आर्काईव्ह म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण सगळी इन्फॉर्मेशन जी आहे, इम्पॉर्टंट डेटा आहे किंवा सगळ्या वस्तू आहेत त्या काय करून ठेवतो, जपून ठेवतो. तर ते ठिकाण असतं अभिलेखागार. त्याची एक छोटी नोंद तुम्ही ठेवू शकता. मास मीडियाच्या गरजेवर एक छोटी टिप लिहा, म्हणजे प्रसार माध्यमांची गरज का आहे त्यावर एक तुम्हाला टिपा लिहायचे, शॉर्ट नोट लिहायचे, 5 पॉईंट त्याच्यामध्ये आले पाहिजे. सेम क्वेश्चन असतो तो. देन मास मीडिया अँड प्रोफेशनल अपॉर्च्युनिटी, प्रसार माध्यम याच्यामध्ये तुम्हाला व्यावसायिक संधी कोणकोणत्या उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही न्यूज रिपोर्टर, अँकर बनू शकता, तुम्ही कॉमेंट्री करू शकता, त्यात इम्पॉर्टंट क्रिकेटिंग रोलमध्ये चॅनल्समध्ये तुम्हाला न्यूज जॉब भेटू शकतो. त्यानंतर टेलिव्हिजन बद्दल लिहायचं, आकाशवाणीचा इतिहास तुम्हाला लिहायचा आहे, कोणत्या वर्षी दिल्लीत हे सुरू झालं, कधी कशाचं नाव, ब्रिटिशांनी काय केलं होतं, मग हे आकाशवाणी नाव कधी झालं, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करता आल्या पाहिजे. सो थँक्यू सो मच. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. स्टे ट्यून्ड विथ अस.